हिंगोली जिल्ह्यातल्या अगोदरचा बाराशिव कारखाना आणि आत्ताचे नाव कपिश्वर शुगर्स अँड केमिकल लिमिटेड या नावाने असलेल्या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याने कारखाना पगार देत नसल्याने कारखाना परिसरातच विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सदरी कर्मचाऱ्याला येथील एमडी यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। याविषयी उपचार घेत असलेल्या विजय सालपे यांचे भाऊ संजय सालपे यांनी माहिती देखील दिली। सध्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विजय बाबूराव सालपे, राहणार वडद, तालुका औंढा नागनाथ असं या कर्मचाऱ्याचं नाव असून सध्या परभणीच्या एका खाजगी नामांकित रुग्णालयात तो उपचार घेतोय। संजय बाबूराव सालपे, ते माझा भाऊ आहे विजय बाबूराव सालपे। ते कारखान्यावर पगार त्याची स्टॉपेज झाल्यामुळे ते कारखान्यावर गेलं होतं। कारखान्यावर गेल्यानंतर एमडीकडे गेलं तर एमडीनं त्याला पगार देत नाही काहीतरी त्यानं असं बोललं। शिवीगाळ केली त्याला। शिवीगाळ केल्यानंतर एक धक्का मारला त्यानं आणि गेटच्या बाहेर गेटपाशी ढकलून दिलं त्यानं। ढकलून दिल्यानंतर यानं आधीच हे गेले होतं काऊन नाही दिली म्हणून यानं पुढीचं औषध घेतलं आणि त्याच्यात दखत पेलं। ते म्हणला काही होत नाही। विजय बाबूराव सालपे हा फिटर हेल्पर म्हणून काम करीत होता। मागील काही महिन्यापासून पगार होत नसल्याने 14 एप्रिल रोजी दुपारच्या 1 वाजण्याच्या सुमारास तो कारखान्यावरील कार्यालयात गेला, विचारपूस केली, पगार का करत नाही तसा प्रश्न देखील उपस्थित केला। यावेळी उपस्थित एमडी यांनी उलटसुलट उत्तरे दिली। त्यानंतर धक्काबुक्की देखील केल्याचा आरोप सदरील कर्मचाऱ्याने केलाय। माझं नाव विजय बाबूराव सालपे, गाव राहणार वडद, कपिश्वर शुगर लिमिटेड बाराशिव इथे काम करीत आहे। मी बाराशिव इथे काम करीत आहे डिस्टरीकडं फिटर हेल्पर म्हणून। तरी बी मागील 2 दिवसाखाली पगारी झाल्या होत्या तर माझी पगार एमडी साहेबांनी स्टॉप केली ती। तर इथून मी विचारण्यासाठी गेलो त्याला रूममध्ये विचारलं, साहेब माझी पेमेंट का रोखली? ते म्हणले तुम्ही काम करीत ना काहीत ना त्याच्यामुळं तुमची पेमेंट स्टॉप केली। म्हणलं साहेब ठीक आहे, तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर घेऊ नका, मला पेमेंट देऊन टाका। ते म्हणले पेमेंट देणार नाही, तुमची पेमेंट स्टॉप केली, तुमच्याच्यानं काय करणं होते करा। त्याला मला धक्का दिला। धक्का दिल्यामुळे मी पडत होतो साहेब, अकला महापाऊल औषध निवडलं। एमडी साहेबांनी धक्का दिला। देत नाही म्हणले, पगार जाय म्हणले, काय करायचं ते कर म्हणले। माझ्या डोसक्यावर चेअरमनचा हात आहे, सतीश दांडेगावकराचा, अतिश दांडेगावर। पगार साहेब आता 2 स्टॉप केले त्या 2 बाकी आहेत 4 महिन्याच्या। दांडेगावकर साहेबाचा मुलगा अतिश दांडेगावकर। कारखाना पगार देत नसल्याने या कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचललं आहे। परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत आहे। सदरील कारखान्याचे चेअरमन हे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र असून नुकताच काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता। त्यानंतर याच कारखान्याची मळी वाहतूक होत असताना वाहनधारकांना तथा या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मळीचा उग्र वास, मळीची दुर्गंधी पसरत असल्याने नाहक त्रास होतोय। दुसरीकडे याच कारखान्याच्या FRPचा मुद्दा देखील चर्चेचा विषय आहे। त्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत नसल्याने कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत। सध्या उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकृती पाहता चेअरमन आणि कारखान्याचे एमडी यांची नावे घेत संजय सालपे काय म्हणाले पहा। 72 तास सांगितले, 72 तासाच्या नंतर साहेब सांगतो म्हणले, सध्या सिरियसच, कधी काही होऊ शकन सांगता येत नाही म्हणले। पावडरची पुडी आहे ती चिटकलेली आहे म्हणले पोटामध्ये, ते आठवड्याला, त्याच्यानंतर सांगू शकतो म्हणले 72 तासाच्या नंतर। आमची मागणी एकच आहे, आता दांडेगावकर साहेबाचा मुलगा एक चेअरमन आणि ते एमडी एक, हे दोघं जिम्मेदार राहतात माझ्या भावाला काही झालं तर। सदरील कारखान्याचे चेअरमन आणि एमडी यांच्यावर गंभीर आरोप होत असताना कर्मचाऱ्यांनी उचललेल्या टोकाचं पाऊल पाहता नुकसान भरपाई कोण भरून देणार? उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याने घेतलेली नावे, ती व्यक्ती खरंच या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार का, हा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात कारखान्याचे एमडी आणि कारखान्याचे चेअरमन अतिश दांडेगावकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला, पण संपर्क होऊ शकला नाही।